गेल्या महिन्याभरापासून जी चर्चा सुरू आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, विशेषतः अजित पवार गटातले नेते जे आहेत ते उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया देत आहेत. अजित पवार एकत्र आले तर आम्हाला त्याच्यासारखा आनंद होणार नाही. खरंच याची काही चर्चा सुरू आहे का, किंवा सातत्यानं वारंवार जी चर्चा केली जाते त्याच्यामध्ये किती त्याच्यात कोणतीही चर्चा चालू नाही आहे. मला वारंवार प्रसारमाध्यमातून हा प्रश्न का विचारला जातोय हेच कळलं नाही. प्रसारमाध्यमांना मात्र तीव्र इच्छा दिसते की दोन्ही पक्ष एकत्रित यावेत. त्यामुळं तुम्ही दोन्ही सर्व प्रसारमाध्यमं हे दोन्ही पक्षांनी एकत्रित यावं याच्यासाठी कर्तृत्व वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतात असं माझा अंदाज आहे. ठीक आहे, म्हणजे त्याचं काही तुम्हाला आनंद आहे की त्याच्याबद्दल काही तुमची प्रतिक्रिया वेगळी? तुम्ही गेले काही काळ फार पॅसिव्ह आहात अशी सुद्धा चर्चा पक्षामध्ये, तुम्ही फार बोलत नाही. TV9चं काल मी बघितलं की मी कशात गेलो, अज्ञातवासात गेलो. असं आहे की अज्ञातवासात जाण्याचा प्रश्न नाही. आम्ही महाराष्ट्रात आमचा पक्ष उभारणीचं बांधणीचं काम करतो. आम्हाला मागच्या विधानसभेनंतर जे अनुभव आले त्यातून पक्ष सुधारण्याचा बळकट करण्याचा प्रयत्न करतो. आणि मला खात्री आहे की लग्न कार्य आणि बाकीचे पाऊस पाणी हे कमी झाल्यावर आम्ही जास्त मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात एकत्र येण्याच्या चर्चा ज्या आहेत मुंबईत महायुती मनसे आणि प्रसारमाध्यमांनी आतापर्यंत एकत्रित केलेलं दिसतंय आणि ते दोघं एकत्रित येत आहेत की नाही याची मला काही कल्पना नाही. तर त्यांचे मानवी भाऊ जे आहेत चंद्रकांत वैद्य ते प्रयत्न करतात की दोन्ही भाऊ एकत्र आले पाहिजे. विशेषतः पवार साहेबांनी प्रतिक्रिया दिली की राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते मात्र मतांमध्ये रूपांतर होत नाही. उद्धव ठाकरे मात्र मतांमध्ये रूपांतरित करू शकतात. त्यांचं म्हणणं असं आहे की दोन शक्ती एकत्र आले तर महाविकास आघाडीचे काय असं सोडून त्यांच्यावर टीका केली. नाही, महाविकास आघाडीचं एकत्रित एक सगळे जे येतील त्यांना बरोबर घेऊन जाऊन महाविकास आघाडी पुढे जाणारी आघाडी आहे. त्यामुळे मला काही अडचण वाटत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काही डिफाईन झालंय का महाविकास आघाडी म्हणून? निर्णय आहे शिवसेनेने जर ठरवलं की त्यांनी एकत्रित यायचं तर त्यांचं सगळ्यांचं स्वागत. या महाविकास आघाडीची ताकद वाढवण्यासाठी जे आवश्यक आहे शक्य आहे ते करणं अभिप्रेत आहे. म्हणजे राज ठाकरेंचंही स्वागत करायला महाविकास आघाडी जर ते एकत्र आले सेना मनसे